कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर खूप जास्त कमेंट्स होत्या माझे जे आधीचे व्हिडिओज टाकले मी सलोनच्या प्रिपरेशनचे, त्यानंतर ओपनिंगचे आणि बरेचसे. तर त्याखाली खूप जास्त कमेंट्स होत्या. विचार केला की कमेंट्सला रिप्लाय देण्यापेक्षा सेपरेट व्हिडिओ बनवायचा, कारण बऱ्याच जणांना हे माहिती करून घ्यायचं होतं की टोटल खर्च किती आला, मी फर्निचर कुठून घेतलं, किती घेतलं, सामान कितीचं घेतलं आणि बऱ्याचशा गोष्टी रिलेटेड टू व्हिडिओज, रिलेटेड टू माय लाईफ, एवढं सर्व. सर विचार केला की तो व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टूर दाखवला. तो व्हिडिओ ॲक्च्युली खूप जास्त लांब झाला, त्याच्यामुळे मग बाकी त्यामध्ये काहीच डिटेल टाकली नाही. विचार केला की चला आज ते तुमच्याबरोबर शेअर करते. तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे माझा. तुम्हाला कसं वाटलं माझं सलून, त्यानंतर मी जसं सेटअप केलेलं आहे ते सर्व, ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आता काहीही टाईमपास न करता मी वळते आजच्या व्हिडिओकडे. सर्वात महत्त्वाचं, मी लास्ट जो टूरचा व्हिडिओ शेअर केला त्याच्यामध्ये सांगायचं विसरले. ॲक्च्युली ते सांगायचं नव्हतं मला, पण त्याच्याबद्दल पण प्रश्न येतील म्हणून म्हटलं ते शेअर करते. CCTV कॅमेरा लावलेला आहे मी शॉपला, सेफ्टीच्या दृष्टीने लावलेला आहे तो, त्याच्यामुळे तो हिडन कॅमेरा आहे म्हणून मी ते तुमच्याबरोबर शेअर नाही केलं. सेफ्टी म्हणजे असं की बाहेर म्हणजे बाहेरचं सुद्धा पूर्ण त्याच्यामध्ये दिसतं, आतलं सुद्धा दिसतं आणि रोड व्ह्यू सुद्धा त्याच्यामधनं दिसतं. तर तो हिडन कॅमेरा आहे, ते लावायचं सेफ्टीच्या दृष्टीने लावलेला. त्याचं लावायचं रिझन असं होतं की जर माझे बाहेर कोणी लक्ष ठेवत असेल किंवा बाहेर जर कोणी असेल तर ते पूर्ण त्याच्यामध्ये शूट होतं. आणि त्याचा ॲक्सेस जो आहे, त्याचा ॲक्सेस माझ्या भावाच्या मोबाईलमध्ये आहे, माझ्या वडिलांच्या मोबाईलमध्ये आहे, माझ्या बहिणीच्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा आहे, प्लस लॅपटॉपमध्ये सुद्धा आहे आणि आणखी 1-2 ठिकाणी आहेत. ते मी इथे सांगत नाही कारण त्याच्यावर खूप म्हणजे ते कंटिन्यू तिथे बघत राहते. त्याच्यामुळे माझ्या सेफ्टीचं इथे खूप जास्त लक्ष देण्यात आलेलं आहे, कारण मेन प्रश्न माझ्या सेफ्टीचाच होता. सो माझ्या सेफ्टीसाठी इथे भरपूर चांगली तयारी करण्यात आलेली आहे. सो ते त्या व्हिडिओमध्ये सांगायचं विसरलं होतं. सो असं आहे. सो चला व्हिडिओला सुरुवात करते. मागे डमी आहे त्याला इग्नोर करा, ॲक्च्युली तिकडे थोडं काम सुरू आहे त्याच्यामुळे मग मी म्हटलं इथेच व्हिडिओला सुरुवात करते. तर मला सर्वात आधी सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न हा होता की तुला पूर्ण सलूनला किती खर्च आला बनवायला. तर मला खर्च आला बनवायला 3 लाखाच्या जवळपास. त्यामध्ये पगडी वगैरे सर्व आली. 1 लाख रुपये मला शॉपची पगडी लागली आणि ॲडव्हान्समध्ये रेंट आणि बाकीचे मी इक्विपमेंट वगैरे परचेस केले ते. तर ना आधी माझ्याजवळ कुठलंच सामान नव्हतं, जे व्हॅनिटी होती माझ्याकडे. आता बऱ्याच जणांचं असं होतं की व्हॅनिटी आहे त्यातूनच हिने पैसे जमा केले, तर नाही, व्हॅनिटीमधून मला 1 रुपयाची सुद्धा कमाई झाली नाही. कारण त्याचं असं की मी जी पुण्यावरनं व्हॅनिटी मागवलेली तर त्यातले प्रोडक्ट ऑलरेडी एक्सपायर झालेले. ते एका क्लायंटला यूज केल्यानंतर तिला रॅशेस आले. मी शॉपमध्ये गेले की याची एक्सपायरीला तर 2 वर्ष वेळ आहे, मग असं कसं. तेव्हा तिथे मला कळालं की शेल्फ लाईफ जी असते ती फक्त 1 वर्षाची असते आणि मी प्रोडक्ट परचेस करून ऑलरेडी 1 वर्ष जास्त झालेला, त्याच्यामुळे मला ते प्रोडक्ट काहीच यूजमध्ये आले नाही. सो त्यातून मी पैसे काहीच कमवले नाही. बऱ्याच जणांचं असं होतं की त्याच्याच भरोशावर कमवलं आणि आता एवढं सांगते, तर असं अजिबात नाही आहे. व्हॅनिटी मला पूर्ण बिल्ड करावं लागली, कारण त्यातला एकही प्रोडक्ट माझ्या कामात आला नाही. मला पूर्ण प्रोडक्ट रिपर्चेस करावं लागले आणि मग मी चेंजेस केले, काही तेच प्रोडक्ट परचेस नाही केले, काही वेगळे प्रोडक्ट घेतलेले आहे. ते मी तुम्हाला पूर्ण नंतर दाखवते. टूरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ते मी पूर्ण नवीन घेतलेले आहे. व्हॅनिटीमध्ये जर मला काही यूजमध्ये आलं असेल तर ती फक्त व्हॅनिटी बॅग जी पडून आहे, म्हणजे फक्त वॉर्डरोबवर ठेवलेली आहे. बाकी त्याचा ॲज काहीच उपयोग नाही, कारण त्याच्यामध्ये बसत नाही सर्व गोष्टी. त्याच्यामुळे मला असं अजिबात नाही आहे की माझ्याकडे व्हॅनिटी होती त्या भरोश्यावर मी पैसे कमवले नाही. दुसरं एक असं की हे जे काही मी पूर्ण सेटअप केलेलं आहे, जे इक्विपमेंट वगैरे परचेस केले, त्यानंतर सर्व बिल आहे माझ्याकडे. तर एकूण एक गोष्ट तर नाही सांगू शकत, पण खूप जास्त खर्च लागलेला आहे. फर्निचर वगैरे मी बनवून नाही घेतलं. बनवून फर्निचर घ्यायला विचार केला तर त्यामध्ये 1 लाख रुपये माझे जास्त जात होते, जे मी आता अफोर्ड करू शकत नव्हती. तर सर्व गोष्टींचे वेगवेगळे असे बिल आहे, तुम्ही बघू शकता. असे वेगवेगळे बिल आहेत आणि हे सर्व बिल जे मी प्रोडक्ट परचेस केले त्याचेच आहे.
तर बघू शकता तुम्ही एवढे सर्व बिल आहेत. प्रत्येक ह्याचे वेगवेगळे कारण काही मी ऑनलाईन परचेस केले तर काही मी ऑफलाईन मार्केटमधून घेतलेले आहे. तर टोटल मला 3,000च्या जवळपास खर्च आला. आता यामध्ये जे काही माझे आता मला व्हिडिओसाठी खूप जास्त मनाई होती की व्हिडिओज नाही बनवायला पाहिजे, आमच्या घरात व्हिडिओज चालत नाही, व्हिडिओज टाकलं तर असं होते, व्हिडिओज टाकलं तर तसं होते, त्रिशूला शो करायचं नाही, त्यानंतर प्रमोशन्स करायचे नाही, ते चांगलं नसतं वगैरे या सर्व गोष्टी. तर ना त्या सर्व गोष्टींची जर मनाई नसते तर आतापर्यंत माझे युट्यूबचे पैसे सुरू झाले असते आणि त्या पैशात मी हे सर्व करू शकले असते. पण ना मला युट्यूब करून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये, ते आधी मी क्लिअर करते. दुसरी गोष्ट, माझा या पूर्ण ह्याच्यामध्ये फक्त 20%चा वाटा आहे. बाकीचे 80% आहे ते पूर्ण माझ्या वडिलांचे पैसे आहे, त्यांच्या मेहनतीचे आहे. काही जणांना वाटतं की त्यांना फक्त दुसऱ्यांचा पैसा पाहिजे किंवा ते माझ्या मुलीला मला सांभाळू शकत नाही. एवढ्या थर्ड क्लास मानसिकतेचे लोक आहेत जे हा विचार करतात की माझ्या वडिलांना फक्त मला आणि माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी दुसऱ्याकडून पैसा पाहिजे. तर नाही, तसं अजिबात नाहीये. माझ्या या पूर्ण सेटअपमध्ये 80% वाटा माझ्या वडिलांचा आहे. फक्त आणि फक्त त्यांचा वाटा आहे 80%चा. विचार करू शकता तुम्ही 80% म्हणजे किती झाले. आता मी जरी खोटं कितीही जरी सांगितलं ना, मला एवढे लाख लागले तेवढे लाख लागले, तरी सुद्धा कोणीही ज्याला समज आहे तो नॉर्मल गेस करू शकतो की मेन मार्केटमध्ये शॉप घ्यायचं म्हणजे तोंडाची गोष्ट नाही आहे. तेवढा पैसा सुद्धा ओतावा लागतो. आणि बाकी जे काही इक्विपमेंट परचेस केलेले आहे, सोफा आहे, त्यानंतर हे मागे जे आरसे बघतात आहे, पूर्ण शॉपमध्ये लाईट्स आहे, जसं तुम्ही लास्ट टूर मध्ये बघितलं असेल. तर या सर्व गोष्टी ना बोलून मिळत नाहीत. तर या सर्व गोष्टींसाठी पैसा ओतावा लागतो, जो त्यांनी ओतलेला आहे. प्रत्येक ठिकाणी ते होते. तर असं अजिबात नाही आहे की ते मला आणि माझ्या मुलीला सांभाळू शकत नाही. नाही, त्यांचं तेवढी ताकद आहे. मी अजून 5 वर्ष जरी काहीच नसतं केलं ना तरी सुद्धा ते सांभाळू शकले असते. आता आणखी कमेंट्स मध्ये हे होतं की तू एवढ्या लहान बाळाला सोडून का करते आहे. तर ना माझ्याकडे तेवढा टाइम नाही आहे की मी तिला मोठी होऊ देण्याची वाट बघू शकेल. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की मी तिला वरच्या दुधावर लावलं असेल किंवा मी तिच्याकडे लक्ष देत नाही, मी तिला सांभाळत नाही. तर तसं अजिबात नाहीये. ती माझ्यासोबत शॉपवर राहिली पाहिजे याच्यासाठी मी एक शॉप घेतलेला आहे, जेणेकरून मला तिच्याकडे दुर्लक्ष करायचं काम नाही पडलं पाहिजे आणि जेणेकरून मी तिच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकणार, त्याच्यासाठी म्हणून हे एवढं सर्व केलेलं आहे. बिझनेस नवीन सेटअप करणं, शिवाय त्या बिझनेसला रन करणं, आणि ही 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे माझ्या, ही तोंडाची गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे ज्यांना मुळात काही माहितीच नाही ना गोष्टींबद्दल, त्यांनी मला असं वाटतं की बोलूच नाही. लोक म्हणतात की ॲल्युमिनीचा पैसा मिळाला असेल तिला, मेंटेनन्सचा मिळाला असेल, त्या पैशात तिने केलं. असं अजिबात नाहीये. मी ते वारंवार क्लिअर यासाठी करतेय. कमेंट्सला मी डिलीट करून 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 किती कमेंट्स डिलीट करणार, राईट. आणि प्रत्येकाला बोलणारे कोण आहे हे माहिती असतं, पण प्रत्येकाला डायरेक्टली उत्तर नाही देऊ शकत. म्हणून मला माहिती आहे तोंड बंद होणार नाही आहेत कोणाचेच, पण माझं एक सॅटिस्फॅक्शनसाठी आणि माझी जी युट्यूब फॅमिली आहे ती माझ्याबद्दल कन्सर्न करते, ती म्हणजे खूप जास्त अटॅचमेंट आहे. त्याच्यामुळे म्हणून सांगतेय, याच्यामध्ये माझ्या वडिलांशिवाय, माझ्याशिवाय, माझ्या फॅमिलीशिवाय दुसरा कोणाचा 1 रुपया सुद्धा नाही आहे. स्पेशली ज्यांचं तुम्हाला वाटतं त्याचं तर अजिबातच नाही. नाही ॲल्युमिनी मिळत मला, नाही मेंटेनन्स मिळत मला, 1 रुपया सुद्धा मिळत नाही. त्याच्यामुळे त्याचा या गोष्टीत 1 रुपया सुद्धा नाही आहे, हे मी आधीच क्लिअर करते. कारण सारखं सारखं होतं असं की हिचा डिवोर्स झाला, हिला पैसा मिळालेला आहे, माहित नाही, काही तर बोलायला नाही पाहिजे. माझा डिवोर्स झालेला नाही आहे, माझे डिवोर्स केस फाईल केलेली आहे, पण माझा डिवोर्स झालेला नाहीये. ज्यांना आपली खुशीच नको असते अशा कोणाचा पैसा घेऊन आपण आपलं सुखाचं घर कधीच बांधू शकत नाही, आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत लागू होतं. त्याच्यामुळे मग मला यामध्ये दुसऱ्या कोणाचा काहीही वाटा नको होता. त्याच्यामुळे याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचा काही एक वाटा नाही आहे, माझ्या वडिलांचा आहे. ज्यांना जे वाटतं की ते नाही करू शकत, तर हो, ते करू शकतात. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या मुलांना खूप चांगलं एज्युकेशन दिलेलं आहे. माझ्याकडे पैसा नाही असं फालतू कारण न देता, कारण पैसा कुणाकडेच नसतो, पण परिवाराच्या गरजा या पूर्ण करणं हे एक कर्तव्य राहतं, जे ते व्यवस्थितपणे पार पाडतात. राहिला प्रश्न बाळ लहान असण्याचा आणि तिला कुठे ठेवण्याचा, तर हे या गोष्टी ज्यांना डोळ्याने दिसतात ना त्यांनी तरी बोलायला नाही पाहिजे. मी दिवसातनं 2 ते 3 तासा पलीकडे, म्हणजे दर 2-3 तासाला मी माझ्या मुलीकडे जाते, आणि ज्यावेळेस मला इथे क्लायंट असतील, मी जेव्हा तिच्याकडे नाही जाऊ शकत त्यावेळेस तिला माझ्याकडे घेऊन येण्यात येतं. त्यामुळे तिची सुद्धा गैरसोय होत नाही, माझी सुद्धा गैरसोय होत नाही. असं होतं की तिला कुठं न्यायचं नाही, तिला सोबत आणायचं नाही, तिला सोबत मी घरी बसून राहू शकत नाही. मला माझ्या घरच्यांवर बर्डन राहायचं नव्हतं, जरी त्यांनी काही नाही म्हटलं तरी मला एक माझं कर्तव्य समजतं की
माझे स्वतःचे एक्सपेन्सेस आहेत, त्यानंतर माझ्या मुलीचे एक्सपेन्सेस आहे, घरच्यांना सपोर्ट आहे. त्यांनी का म्हणून आमच्या दोघींचा भार उचलायचा आणि त्यांनी का म्हणून सर्व टॉर्चर सहन करायचं मला हेच कळत नाही. त्याच्यामुळे मला त्यांना हेल्प करणं माझं कर्तव्य आहे आणि मी किती दिवस रिकामी बसणार. मुळात मला ते रिकामी बसणंच मान्य नाही. आणि ती आता जर नसेल माहिती बडबड करणाऱ्यांना तर एक गोष्ट क्लिअर करते की माझी मुलगी ही 11 महिन्याची झालेली आहे. 11 महिन्याचं बाळ फक्त आईच्या दुधावर नसतं. 11 महिन्याच्या बाळाला वरचं जेवण सुद्धा सुरू असतं. ऍटलिस्ट बोलणाऱ्यांना एवढ्या गोष्टी माहिती असते तर त्या गोष्टीचा तरी विचार करायला पाहिजे. माझ्या मुलीला मी वरच्या दुधावर लावलेलं नाही आहे. माझ्या मुलीला दर 2-3 तासाला म्हणजे माझं दूध मिळतं. मी तिच्याजवळ जाते ज्यावेळी मला शक्य नसतं, मला माहिती असतं मला इकडे खूप काम आहे, त्यावेळी मी तिला माझ्यासोबत ठेवते आणि तिची काही एक गैरसोय होत नाही. तिला खेळण्याला खेळणी सुद्धा असतात, जे त्या खेळण्यांकडे ती बघत सुद्धा नाही. तिला त्या खेळण्यांची काही एक गरज नाहीये, पण तरी तिला खेळायला खेळणी सुद्धा असतात, तिला वस्तू असतात तिथे, त्यानंतर तिला घरचे असतात. ती माझ्यापेक्षा जास्त माझ्या आई वडिलांजवळ राहते, माझ्या आई वडिलांसोबत जास्त खेळते, तर तिची गैरसोय अजिबात होत नाही. तिला झोपायला सुद्धा इथे जागा आहे, तिच्या सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित होतात. त्याच्यामुळे ना असं नाहीये की मी तिला सलूनला घेऊन आली तर तिची काय गैरसोय होते किंवा मी इकडे दिवसभर वेळ देतेय तर तिला तिकडे, असं अजिबातच नाहीये. खरं तर मला अशा लोकांना एक्सप्लेन करायचंच नव्हतं, कारण मी काय स्ट्रगल करतेय किंवा माझी फॅमिली काय स्ट्रगल करतेय, आम्ही काय करतोय ना हे आम्हाला माहितीये, आमच्या देवाला माहितीये, आमच्या काही जवळच्या लोकांना माहितीये. त्याच्यामुळे बडबड करणाऱ्या फालतू लोकांना उत्तर देणं तर मुळातच चुकीचं आहे. पण ही लोक सुधारणाऱ्यातली नाहीये. कमेंट्स मध्ये ते प्रश्न येतात म्हणून त्याचा आन्सर देते. राहिली गोष्ट की मी माझ्या आई वडिलांकडे का राहते, तर हो, मला आणि माझ्या मुलीला माझ्या आई वडिलांचं घर हेच एक घर आहे. आम्ही इथे खूप जास्त कम्फर्टेबल आहोत. इथे आमची काहीही गैरसोय होत नाही. इथे आमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. इथे आम्हाला कुठलं मानसिक टॉर्चर नाहीये की या गोष्टी करायच्या नाही, त्या गोष्टी करायच्या नाही, असं अजिबात नाहीये. जे मला व्हिडिओसाठी मनाई होती ना, त्या प्रमोशनच्या व्हिडिओमुळेच मी काय ते 20% पैसा ह्याच्यामध्ये टाकू शकलेली आहे आणि मी पुढे सुद्धा ते करत राहणार. मग कोणाला कितीही बळबळ करायची ते करू दे, कारण मला माहितीये मी काही चुकीचं करत नाहीये. माझ्या घरच्यांना माहितीये, माझ्या देवाला माहितीये, मला बाकी कोणाचं काही एक घेणं देणं नाही. सो या सर्व कमेंट्स करणं वारंवार बंद करा. मला माझ्याबद्दल विचारा, माझ्या मुलीबद्दल विचारा, माझ्या परिवाराबद्दल विचारा. जे आपुलकीने विचारतात त्यांना मी नक्कीच आन्सर करते. म्हणजे असे फालतू लोक आहेत ना, जे फालतू लोकांबद्दल विचारतात, मला त्याचे उत्तर देण्यात काही एक रस नाहीये. तुम्हाला माझं बोलणं रूढ वाटत असेल तर इट्स ओके, कारण वारंवार कमेंट येतात आणि त्यांनी ना माझ्या ऑडियन्सवर त्याचा फरक पडतो. माझ्या ऑडियन्स त्या कमेंट्स वाचतात, त्याच्यामुळे ना असल्या फालतू कमेंट्स करू नका. मी माझ्याच घरी राहते, माझ्या आई वडिलांकडे. माझी मुलगी सुद्धा इथेच राहते आणि आम्ही इथे खूप जास्त खुश आहोत. त्याच्यामुळे ते काही फालतू प्रश्न विचारू नका. राहिला प्रश्न माझ्या मुलीचा, तर तिचं ना सगळं व्यवस्थित होतं. तिचं खाण्यापिण्यापासनं तर तिचा दवाखाना तिचा क्वचितच येतो, तिचा दवाखाना येत नाही. त्याच्याबद्दल सुद्धा मला हे समजत नाही की अशी अपेक्षा लोक काच करतात की तिचा दवाखाना निघायला पाहिजे. अरे नाही निघत तिचा दवाखाना, ती हेल्दी आहे, ती चांगली आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे ना असे हे तुमचे जे थर्ड क्लास विचार आहेत ना, ते तुमच्यापर्यंतच ठेवा. ज्याला समजायचं त्यांना बरोबर समजतं. कारण माझी मुलगी आणि मी, माझा परिवार, आम्ही आमच्या छोट्याशा जगात खूप जास्त खुश आहोत. ज्यांनी ना खरंच खूप जास्त सपोर्ट केलेला आहे या पूर्ण जर्नीमध्ये, त्यांना मी खूप मनापासून धन्यवाद बोलते, कारण त्यांनी ना खरंच खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. लाईक इमोशनल सपोर्ट म्हणू शकतो आपण. माझ्या कमेंट्समध्ये मला कुठलीच निगेटिव्हिटी त्या लोकांनी दिली नाही, जे मला सुरुवातीपासून सपोर्ट करत आलेले आहे. खूप छान छान ब्लेसिंग्स देतात माझ्या सलूनच्या व्हिडिओला सुद्धा, की तू खूप छान करतीये वगैरे. मी असं म्हणत नाही की माझी तारीफ करा, मला त्याची मुळातच असं वाटत नाही की करावं, पण ना एक असतं की पुढच्याची कंडिशन समजून घेतली पाहिजे, की कुठला व्यक्ती जर एवढा लहान बाळाला सोडून काहीतरी करतोय ना, तर त्याच्या मागे रिझन्स तसे असतील. माझी मुलगी माझ्या आई वडिलांकडे खूप खुश राहते, त्याच्यामुळे मी काहीतरी करू शकते, कारण ते तिला खूप म्हणजे खूप प्रेमाने सांभाळतात. तर असं अजिबात नाहीये की मी तिच्याकडे दुर्लक्ष करते किंवा तिची काही गैरसोय होते किंवा असं अजिबातच नाहीये. मी माझं एक स्ट्रगल आहे, मी माझे एक स्ट्रगल करते आहे. त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा मला सपोर्ट आहे, माझ्या देवाचा आशीर्वाद आहे. माझ्यासाठी तीच गोष्ट ना खरंच पुरेशी आहे. त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही हे जे काही मी करतेय त्याचं. तर हे सर्व मुद्दे होते ज्यावर मला बोलायचं नव्हतं, पण सारख्या कमेंट्स डिलीट करून गेल्या. मला वाटतं 4 ते 5 महिन्यापासून जास्त झालेत, जास्त पण कमी नाही.
मी कमेंट्स डिलीट करत जात होते पण म्हटलं नाही, आता कधी ना कधीतरी उत्तर द्यायलाच लागेल आहे, म्हणून त्याचं उत्तर दिलं. आता जे माझ्याबद्दलचे प्रश्न होते, माझ्या मुलीबद्दलचे प्रश्न होते, माझ्या घरच्यांबद्दलचे प्रश्न होते, ते तर सर्व झालं. माझ्या सलूनशी रिलेटेड आहे तर ते मी तुमच्याबरोबर पूर्ण शेअर केलं. मी मोठा हॉल यासाठी घेतलाय कारण की मला अकॅडमीचं बघायचं आहे, जे मी जवळपास 6 ते 8 महिन्यानंतर करणार आहे. मी आजच्याच दिवसावर म्हणजे मी आजच्या दिवसावर नाही सॉरी, मी ज्या दिवशी उद्घाटन केलं तो दिवस होता माझ्या आई वडिलांचा जन्मदिवस. मी त्या दिवशीच का केलं हे सुद्धा प्रश्न होते. तर त्याचं रिझन असं की मला माझ्या आई वडिलांच्या 25व्या मॅरेज अॅनिव्हर्सरीला हे करायचं होतं. कारण ना आपल्या मुलांना पुढं गेलेलं बघणं हे आई वडिलांचं स्वप्न असतं आणि माझ्या वडिलांनी ना त्याच्यासाठी खरंच खूप जास्त धावपळ केलेली आहे. खूप जास्त म्हणजे खूप जास्त केलेलं आहे. त्यांचे स्ट्रगल ना शब्दात सांगणं मुश्किल आहे. त्यांनी खूप जास्त स्ट्रगल केलेले आहे आणि धावपळ असते एक आईवडिलांची की आपल्या मुलांनी कुठेपर्यंत जरी पोहोचावं. ही जागा जरी दुसऱ्यांची असली ना तरी सुद्धा, म्हणजे आज ही जागा जरी मी रेंटने घेतलेली असली ना तरी सुद्धा मेन मार्केटला शॉप आहे, परत क्राऊड असतो सतत आजूबाजूला, अशा ठिकाणी शॉप घेणं ही ना खूप अवघड गोष्ट आहे. सो मला हे त्यांच्या म्हणजे मॅरेज अॅनिव्हर्सरीला 25th मॅरेज अॅनिव्हर्सरीलाच करायचं होतं, पण मी ते 2 वर्षानंतर केलं. 2 कशाला 2.5 वर्षानंतर केलं. 2 वर्षानंतर म्हणता येईल, 2 वर्ष 2 महिन्यानंतर. तर त्याचं रिझन असं की माझ्या लग्नामुळे माझे 2 वर्ष वेस्ट गेले म्हणणे मी. वेस्ट यासाठी कारण माझी मुलगी फक्त एक त्यातला ब्लेसिंग आहे. तिच्या नावाचा अर्थ सुद्धा तोच आहे. देवाने दिलेलं वरदान आहे माझी मुलगी माझ्यासाठी, जी खरंच खूप लकी आहे आमच्यासाठी. कारण आम्ही तिच्यावर प्रेम करणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. लाईक कुठलेही पॅरेंट्स प्रेम करतात, कुठलेही आजी आजोबा नातवंडावर प्रेम करतात, पण ना ती खरंच वरदान आहे आमच्यासाठी. ती आमच्या आयुष्यात येण्याने ना आमच्या आयुष्यात खूप चांगलं झालेलं आहे. म्हणजे ज्या गोष्टी अशक्य होत्या ना त्या गोष्टी सुद्धा शक्य झाल्यात. तर मी म्हणेल की ती खरंच वरदान आहे माझी मुलगी. तर या 2 वर्षातली तीच एक चांगली गोष्ट आहे जी घडली. बाकी मी म्हणेल की 2 वर्ष वेस्ट गेलं. मी माझ्या आईवडिलांसाठी काहीच नाही करू शकले. प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं आणि प्रत्येक मला वाटतं मुलगा मुलगी ज्याही कुठल्या ठिकाणी आहेत आज किंवा जेवढेही काही सक्सेसफुल आहेत ते फक्त आणि फक्त त्यांच्या पॅरेंट्समुळेच आहेत. आणि मला सुद्धा माझ्या पॅरेंट्ससाठी काहीतरी करायचं होतं पण नाही करू शकले मी. पण आता असं वाटतं मला की देवाने मला खूप चांगली अशी संधी दिलेली आहे त्यांच्यासाठी काय करायला. तर मला इच्छा होती त्यांच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीच्या दिवशी, पण मी तेव्हा ते नाही करू शकले कारण काही फालतू गोष्टींमुळे 2 महिन्याचा माझा प्रचंड बेकार गॅप झाला. त्याच्यामुळे मी ही सर्व प्लॅनिंग नाही करू शकले. मला असं वाटलं होतं की होणारच नाही, पण माझ्या देवाचे आशीर्वाद, कारण ना देवाला माहिती असतं आपण म्हणजे आपल्या मनात काय, आपण बरोबर जरी किती चांगलं असण्याचा दिखावा करू ना तरी आतलं काय हे देवाला माहिती असतं आणि त्यानुसार ते आपल्याला फळ देतात, त्यानुसार ते आपल्याला शिक्षा देतात. सो माझ्या देवाने माझ्या आयुष्यात जेही काय केलं ते मी म्हणेल काहीतरी विचार करूनच केलेलं असणार आहे. कारण चुकीचे लोक किंवा आपल्या आयुष्यात काही अपघात होणारे लोक किंवा काही आपल्या आयुष्यात वाईट होईल पुढे, त्याआधी जर देव असं काही करून सावरणार असेल ना तर मी म्हणेल की काहीतरी विचार करूनच केलं असणार आहे. तर असो, माझा तो मुद्दा नाहीये. तर मी हे बोलत होते की माझ्या देवाच्या आशीर्वादाने शक्य झालं हे. आणि म्हणून मग माझं असं होतं की काही गोष्टी माझ्या यायच्या होत्या, लाईक मेकअप चेअर. आता मी तुम्हाला थंबनेल मध्ये बघितलं असेल माझ्या स्टुडिओचं ओपनिंग झालं. मी याला स्टुडिओज बनवणार आहे आणि माझं हे स्टुडिओज बनवण्याच्या हिशोबाने मी घेतलेलं आहे. तर माझी जी मेकअप चेअर आहे ती यायची होती, त्यानंतर बाकी काही जे प्रोडक्ट होते ते यायचे होते. पण माझं कसं होतं माहितीये का, मला ओपनिंग करायचंच आहे त्या दिवशी. कारण मला असं वाटतं की जेही काही मी आहे ते माझ्या आई वडिलांमुळे. त्यांनी मला त्या प्रकारची अपब्रिंगिंग दिलेली आहे, त्यांनी मला ते संस्कार दिलेले आहेत. त्यांच्यामुळे मला ते मी जे काही करते आहे म्हणजे लाईक कुठला जॉब करो किंवा कुठला बिझनेस करो किंवा काही करो, त्या गोष्टीमध्ये मला ते समजणं किंवा ते जे ग्रास्पिंग पॉवर, त्या सर्व गोष्टींना मला माझ्या आईवडिलांमुळे मिळालेल्या आहेत. सो मला असं होतं की नाही, त्यांच्या जन्मदिवसाच्या मुहूर्तावरच मी करणार. कारण माझं हे खूप मोठं ड्रीम होतं, हे जे मी काय आज केलेलं आहे माझं खूप मोठं स्वप्न होतं, जे मी किती वर्ष आधी बघितलेलं. पण ना असं होतं की तसा सपोर्ट नव्हता किंवा आपण म्हणू शकेल तशा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या ज्या आता आहे. खरं तर ऑपॉर्च्युनिटीज आता सुद्धा नव्हत्या, पण आता त्या देवाने त्या सर्व गोष्टी पॉसिबल करून दिल्यात. त्याच्यामुळे
माझ्यामुळे झाल्या. तर आता जेही काही झालं ते देवाच्या कृपेने. म्हणून मग मला असं होतं की नाही, माझ्या आईवडिलांच्या जन्मदिवसाच्या मुहूर्तावरच मला ते करायचं आहे. म्हणून मग अगदीच तुम्ही ब्लॉग बघितले असेल, अगदीच 4 ते 5 दिवसामध्ये आम्ही पूर्ण अरेंजमेंट केलं. लाईक सामान शिफ्ट करण्यापासनं म्हणजे घेणं, शिफ्ट करणं, सर्व लावणं, उद्घाटनाच्या दिवशी उद्घाटनाच्या वेळेपर्यंतच्या आमच्या प्रिपरेशन्स होत्या. कारण काही गोष्टी ऐन वेळी मिळाल्या, मी ते नेक्स्ट डे सुद्धा करू शकली असली किंवा डे आफ्टर 22nd वगैरे सुद्धा करू शकले असते. पण मला तसं नव्हतं. मला फर्स्ट आणि सेकंड हेवाच करायचं होतं आणि त्यानंतरचा डायरेक्ट मुहूर्त होता तो 22 तारखेनंतरचा. मी तेव्हा सुद्धा करू शकले असते. पण नाही, मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांचा जन्मदिवस हा माझ्यासाठी खूप चांगला असा मुहूर्त आहे. शिवाय माझ्या मुलीचा वाढदिवस, तर मी ना असं म्हणजे माझ्या बहीण भावाची वगैरे इच्छा होती, आमच्या सर्वांची आधी तर इच्छा होती की प्रिशूच्या बर्थडेच्या दिवशी करायचं. पण ना मला माझ्या या शुभ कार्यामध्ये असा कुणाचा समावेश नको होता ज्यांना आमचं काही चांगलं झालेलं नको आहे किंवा ज्यांना वाटतं की आम्ही आमच्या बळावर काही करू शकत नाही. हे तर माझे नातेवाईक सोडले आणि माझ्या घरातली लोक सोडली तर कोणालाच असं वाटत नाही की आम्ही काही करू शकतो. तर त्या लोकांचं मला काही एक घेणं देणं नाहीये. सांगण्याचा उद्देश हा की प्रिशूच्या बर्थडेच्या वेळेस जर कुठली काही फालतू लोक असती तर मला तेव्हा हे करता आलं नसतं. कारण असं होतं की हे नाही करायचं, ते नाही करायचं, हे नाही चालत, ते नाही चालत, या फालतू गोष्टींमुळे माझे 2 वर्ष असेच बर्बाद झालेले आहे. मी काहीच नाही करू शकले. नाहीतर आतापर्यंत माझी युट्यूबची पेमेंट सुरू झालं असतं. मला त्या गोष्टीसाठी एवढं जास्त दुःख होतं ना, कारण मी मेहनत घेतलेली आहे, मी मेहनत घेत होती. पण फक्त काही थर्ड क्लास मानसिकतेमुळे मला व्हिडिओज अपलोड नाही करता आले. माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस सुद्धा नाही, माझ्या आफ्टर प्रेग्नन्सी सुद्धा नाही, त्याच्यानंतर मी कोणाचंच ऐकलं नाही. आता बऱ्याच जणांचं हे होतं, बऱ्याच जणांना वाटतं की मी प्रिशूला सलूनमध्ये घेऊन येत नाही. जवळपास माझं ओपनिंग झालं 1 जुलैला आणि त्यानंतर आता खूप दिवस झाले, लाईक महिना कंप्लीट व्हायला आलेला आहे. तर एवढे दिवस पण ना मी प्रिशूला सलूनला घेऊन येते आणि मी प्रिशूला इथे सुद्धा घेऊन येते. ती माझ्यासोबत छान टाइम सुद्धा स्पेंड करते, कारण मला ना कशामध्येच तिच्याकडे दुर्लक्ष होऊ द्यायला नको होतं. त्याच्यामुळे मग मी हे घेतलं. तर मी तिला मुद्दाम शूट करत नाही. आता मी तिला मुद्दाम शेअर करत नाही, कारण मी फायनली तो डिसिजन घेतला की मी प्रिशूचे व्हिडिओज फार कमी शेअर करेल. त्याचं रिझन असं की जोपर्यंत तिचे व्हिडिओ शेअर नव्हती करत ना, तोपर्यंत असं काही नव्हतं की म्हणजे प्रिशू बद्दल कोणाला काही एकदमच म्हणजे माझ्या घरचे माझे रिलेटिव्ह सोडले तर की खूपच काही आपुलकी किंवा काय असं काही नव्हतं. पण जेव्हापासून मी तिचे व्हिडिओ शेअर केलेले आहे ना, तिला खेळतानाचे किंवा काही अननेसेसरी लोकांचा जो अधिकार आहे ना, तो जरा जास्त वाढलेला आहे. त्याच्यामुळे मग मी फायनली डिसिजन घेतला की मी प्रिशूचे व्हिडिओ शेअर करणार नाही. प्रायोरिटीज चेंज झालेल्या आहे माझ्या. मला असं वाटतं की मी तिचे व्हिडिओज आता शेअर नाही करायचे. त्याचं दुसरं एक रिझन असं की मी तिला कसं वाढवतीये किंवा तिच्यावर आम्ही काय संस्कार करतोय किंवा नाही का, आम्ही तिला मंदिरात नेतो किंवा तिला देवाचा किती जास्त ओढ आहे, त्यानंतर तिचं माझ्यासोबतचं अटॅचमेंट कसं आहे, तिचं माझ्या आई वडिलांसोबतचं अटॅचमेंट कसं आहे, माझ्या भावासोबतचं कसं आहे, बाकी आजूबाजूला कोणासोबत कसं आहे, ते मला कोणासोबत शेअर करायचं नाहीये. आणि अननेसेसरी लोकांसोबत तर अजिबातच नाही. कारण त्या गोष्टी शेअर करून मला असं वाटतं की मला तिच्या अपब्रिंगिंग बद्दल कुठलीही रोकटोक नको आहे. की मंदिरात जायचं नसतं किंवा देवाचं शिकवायचं नसतं, याच देवाचं शिकवायचं, त्याच देवाचं शिकवायचं, किंवा जे माझ्या बाबतीत झालं ना ते मला तिच्या बाबतीत नको. त्याच्यामुळे मी फायनली डिसिजन घेतला की मी तिचे व्हिडिओज शेअर करणार नाही आहे. काही झालं तरी एखाद दुसरा व्हिडिओ ठीक आहे, कारण ना मी व्हिडिओ शेअर नाही केली की माझे जे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत त्यांच्या कमेंट्स येतात की प्रिशू कुठे आहे, प्रिशू तुझ्या जवळ नाही आहे का, किंवा तिचे व्हिडिओज येत नाही किंवा तुझे ब्लॉग्स येत नाही, काय झालं वगैरे. ती एकदम सेफ आहे, मी सुद्धा एकदम सेफ आहे, व्यवस्थित आहे, आमची रुटीन लाईफ छान सुरू आहे. पण तिचे व्हिडिओ नाही शेअर करायचे हा मी फायनली डिसिजन घेतलाय. त्याचं रिझन फक्त एवढं की आम्ही तिला जसं मोठं करतोय किंवा आम्ही काय स्ट्रगल करतोय किंवा आम्ही कसं करतोय ना, हे कुणाला आम्हाला सांगायचं नाहीये. कारण कसं होतं, आपण किती जरी चांगलं करत असलो तरी ज्या लोकांना फक्त बोलायची कामं असतात ते ना फक्त बोलायचीच काम करणार. कारण कधी एवढ्या लहान लेकराला एवढं चांगलं वागवून बघितलं ना तर त्यावेळी कळतं की काय सगळे प्रॉब्लेम्स येतात. माझ्या आईला लिटरली ती स्वतःला सोडू सुद्धा देत नाही, एवढी ती माझ्या आईच्या आणि माझ्या वडिलांच्या अंगावर आहे. माझ्या शॉपमध्ये मी जवळ असताना सुद्धा ती एवढी राहत नाही, पण तिला जर बाबा जवळ म्हणजे बाबा नजरेने दिसले ना तर ती पूर्ण दिवस शॉपमध्ये थांबते. पण जर मी असली फक्त तर ती शॉपमध्ये
लाईक 15 ते 20 मिनिटाच्या वर अजिबात थांबत नाही. म्हणजे तिला एवढं जास्त माझ्या आई वडिलांचं आहे, कारण त्यांनी तिला ते प्रेमाने तिला तेवढं वागवतात. बाबाच्या अंगावरती खूप जास्त आहे, माझ्या भावाच्या अंगावर आहे, मामा 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 करत राहते. तो दिसला नाही, तो इथे राहत नाही, तो बाहेर शिकतो, तर तो दिसला नाही की तिचं सारखं मामा मामा सुरू असतं. ती सर्वांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलते. तर ते आहे की तिला त्या लोकांकडनं प्रेम मिळालेलं आहे. तिने गर्भात असताना सुद्धा त्या लोकांचं प्रेम बघितलंय, त्याच्यामुळे ती त्या लोकांच्या जास्त अंगावर आहे. आणि ही गोष्ट खरंच मी स्वतः अनुभवली की गर्भात बाळावर जे परिणाम होतात ना, ते आयुष्यभरापर्यंत राहतात. आता ती फक्त 11 महिन्याची आहे, पण तिने गर्भात असताना ज्याही कुठल्या गोष्टी ऐकल्या असेल किंवा तिने जो माझा त्रास बघितला असेल ना, त्यावरूनच ती आता रिॲक्ट करते. हे मी खरंच खूप एक्सपिरियन्स केलेला आहे. ज्या लोकांनी मला प्रेम दिलं ना, त्या लोकांना ती म्हणजे तिला असं ती त्या लोकांकडे जाते सुद्धा. आणि ज्या लोकांकडनं फक्त मला त्रास मिळालेला आहे ना, ती त्या लोकांकडे बघत सुद्धा नाही व्हिडिओ कॉलवर. तर तिचं असं आहे. म्हणजे हे खरोखर गर्भाचे संस्कार असतात. सो आणखी एक मुद्दा असा की सपोर्टचा जर विचार केला ना, खरा सपोर्ट काय असतो, तर माझे वडील प्रत्येक ठिकाणी, लाईक कुठलं फर्निचर शिफ्टिंग असो, कुठलं काही परचेस करायचं असो, प्रत्येक ठिकाणी ते त्यांचं काम सोडून माझ्यासोबत फिरले आहे. म्हणजे त्यांची ही मानसिकता नाहीये की हे तुझं काम आहे तर तूच फिर किंवा तूच कर किंवा आम्ही नाही करणार, असं नाहीये. माझी आई माझी प्रिशू सांभाळली, म्हणजे माझी आई माझी प्रिशू सांभाळायची, माझे बाबा माझ्यासोबत फिरायचे, माझी बहीण माझ्यासोबत फिरायची, माझा भाऊ सारखा मला घरी ने आण करायचा. जेव्हा जेव्हा मला प्रिशू जवळ जायचं आहे तेव्हा तेव्हा लाईक लिटरली 2 ते 3 तासाला मी प्रिशू जवळ जायची. तेवढा वेळ तो मला येणं जाणं करायचा. आणि आम्ही जे माझ्या भावाचे जे मित्र आहेत, माझी भाऊ मंडळी, त्यांनी एवढं मोठं फर्निचर शिफ्ट केलं. खूप जड असं फर्निचर होतं. आणि आम्हाला ज्यावेळी शिफ्ट करायचं होतं ना, त्यावेळी आम्हाला कुणीच माणसं मिळालं नाही, कारण पाऊस सुरू होता आणि तो दिवस असा होता की लोक खाली नव्हतीच. त्याच्यामुळे मग मुलांना सर्व आणावं लागलं. तर मुलांनी असं ना, ज्या लोकांना खरोखर आपुलकी आहे ना, त्यांनी खूप मदत केली, खूप जास्त. तर सपोर्ट याला म्हणतात. असं नाही की म्हणजे अपेक्षा सर्वच करतात की एवढा पैसा कमवला पाहिजे, तेवढा पैसा कमवला पाहिजे, पण त्यासाठी लागणारा सपोर्ट आहे ना, तो कोणीच करत नाही. तो सपोर्ट मला माझ्या घरचे करतात आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी पॉसिबल झाल्या. शिवाय कुठलीही गोष्ट अपूर्ण असते ती म्हणजे देवाच्या आशीर्वादाशिवाय. देवाला माहिती असतं आपण किती जरी ड्रामा केला ना, तरी देवाला माहिती आपण कसं आहे. तर त्याच्यामुळे ते त्यानुसार बरोबर सर्व गोष्टी करतात. तर मला माझ्या देवानी ना खरंच खूप काही दिलंय म्हणेल मी. आणि खरंच शब्दात नाही सांगू शकत. तर असो, ऍक्च्युली मला कॉल आलेला, तर मी काय बोलत होते ते मी विसरले. पण मला एक पॉइंट लक्षात आला. तर मी हे बोलते की प्रमोशन्स बद्दलचे जे आहे, काहींना नाही आवडत मी प्रमोशन केलेले, जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना सुद्धा, की ताई तू प्रमोशन खूप करते, आता प्रमोशनचेच व्हिडिओ टाकते. तर तसं नाहीये, माझ्याकडे होते ते पेंडिंग, ते मी टाकलेत. आणि प्रमोशनचं झालं तर मी त्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे मी प्रमोशनचे व्हिडिओज तर टाकणारच. इन बिटवीन माझे ब्लॉग्स येतील. आता जसं मी बोलले, प्रिशूला मला दाखवायचं नाहीये, मी दाखवेल तिला 5% फक्त, पण 95% जो आहे त्यामध्ये मी प्रयत्न करेन की मला तिला नाही दाखवायचं आहे. त्याच्यामुळे कदाचित बऱ्याचशा लोकांचा इंटरेस्ट कमी होऊ शकतो, पण त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. माझे सुद्धा काही रिझन्स आहेत त्यामुळे. तर मी तिला दाखवणार नाहीये. आणि बाकी जे आहे ते सिरीज वगैरे सुरू करते आहे मी माझ्या चॅनलला. लवकरच जे सलोनचं आहे तर ते क्लासेस वगैरे सुरू होणार आहेत, तर मी ते तुमच्या बरोबर शेअर करेल, ते तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल. आणि जे ब्लॉग्स आहे ते ब्लॉग सुद्धा मी इन बिटवीन घेऊन येत जाईल. आता असं झालंय की माझ्या मोबाईलचा जे प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेम म्हणजे माझ्या मोबाईलचा अगदी पूर्णच डिस्प्ले जायला आलाय. त्याच्यामुळे माझ्याकडे मोबाईल नाहीये, कॉल होतात फक्त त्यांनी. तर मोबाईलचं काय ते मला आता लवकरात लवकर जुगाड करायचा आहे. त्याच्याशिवाय तर मी व्हिडिओज आता घेऊनच येऊ शकत नाही, कारण आईचा मोबाईलनी आधी मी शूट करायच्या घरी होते तेव्हा. आता तिचा मोबाईल सुद्धा तिला लागणार आहे, कारण प्रिशू असते, सारखं कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागतं त्याच्यामुळे वगैरे. तर मोबाईलचं जुगाड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तरी मला माहिती नाही व्हिडिओचं काय होणार आहे. कारण मला आता सुद्धा मी घेऊ शकते, असं नाही की घेऊ नाही शकत, पण मला बिझनेस थोडा वाढवायसाठी, त्यानंतर आणखी काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी पैसे लागणार आहे. म्हणून मग मी ते तसेच ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे म्हणून मी त्याला काही चेंज करणार नाही, म्हणजे मोबाईल घेणार नाहीये, असं सर्व आहे. तर आजच्या माझं बोलणं बऱ्याच जणांना रूढ वाटलं असेल किंवा बऱ्याच जणांना वाटलं असेल काय आहे, सो त्यासाठी हात जोडून मी खूप माफी मागते. पण बोलताना विचार करायला हवा. लाईक
खूप आता काही जण असं सुद्धा म्हणतात डेट खूप आहे त्याच्यामुळे शॉप घेऊ शकलेले आहे. तर असं नाही आहे. तुम्ही जर 2 आणि 3 हजाराचा मेकअप किंवा 2 आणि 3 हजाराचे जे ट्रीटमेंट आहे ते जर तुम्ही 200-300ला मागालाय तर मिळणारच नाही, कुठेच मिळणार नाही असं मला वाटतं. कारण माझ्याजवळचे जे प्रोडक्ट आहे ते गॅरंटीचे आहे, त्यांनी कोणाच्या स्किनला कधीच हार्म होणार नाही. कारण मला असं वाटतं की 2 पैसे कमी मिळाले तर चालते किंवा 2 क्लायंट कमी मिळाले तर चालते, पण कुणाच्या स्किन सोबत आपण कुणाच्या स्किन सोबत ना खेळ खेळायला नाही पाहिजे जस्ट बिकॉज आपला बिझनेस आहे म्हणून. हो बिझनेस आहे मान्य आहे, पण नक्कीच ब्युटिशियनचं काम असतं पुढच्याच्या ब्युटीला एन्हान्स करणं, नाही की त्यांच्या स्किनला डॅमेज करणं. सो मी तसे प्रोडक्ट अजिबातच यूज करत नाही. आता सुद्धा प्रोडक्ट परचेस करताना मला खूपदा असं झालं की कमी प्राइसलाच त्याचे डुप्लिकेट मिळायचे किंवा कमी प्राइसलाच त्याचे डुप्लिकेट किंवा त्याचा आपण म्हणू शकतो नकली प्रोडक्ट असे, पण मी ते परचेस नाही केले. मला असं वाटतं की पैसे आज थोडे जास्त गेले तर चालतील, पण आपण जर क्लायंटला क्वालिटी देऊ तरच ते आपल्याकडे येतील. आणि कोणाच्या स्किनला हार्म करून, जसं मी आधी बोलले, कुणाला नुकसान पोहोचून किंवा कुणाला दुखवून आपण आपलं सुखाचं घर नाही बांधू शकत. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की कुणाला हार्म करून मला माझं जे ड्रीम आहे ते कम्प्लीट करायचं नाहीये. त्याच्यामुळे मी आधीच ठरवलेलं की नाही, बिझनेस जरी असला आपला तरी सुद्धा आपण प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं. वरचा एक ना एक तरी दिवस आपल्याला त्याचं फळ देतो. आणि मला ना खरंच देवाच्या कृपेने देवाने माझं खूप चांगलं केलं. मी याच एका गोष्टीवरून नाही म्हणत की त्यांनी माझं ड्रीम लवकर कम्प्लीट केलं, त्यावरूनच नाही म्हणते मी. मी एक जनरल सांगते की देवाने माझं खूप चांगलं केलं. माझ्या आयुष्यात पुढे काहीतरी मोठं आणि काहीतरी वाईट होण्याच्या आधी ना त्यांनी मला आणि माझ्या मुलीला आधीच वाचवलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे आपलेच काहीतरी चांगले काम असतात. लोकांना जे बोलायचं ते बोलू देत. त्यांना असं वाटतं की हिच्यात काही प्रॉब्लेम असेल म्हणून वगैरे. असेल कदाचित माझ्यात काय प्रॉब्लेम, पण मला ना या गोष्टी अजिबातच मान्य नाही की कोणासाठी आपण आपल्या पॅरेंट्सला सोडायचं. नाही, आपल्या पॅरेंट्सने आपल्यासाठी काय केलेलं आहे ना हे आपल्याला माहिती असतं. आणि मी ना माझ्या उद्घाटनाच्या वेळी सुद्धा माझ्या एरियामधली खूप कमी लोक बोलवली. मी फक्त माझे नातेवाईक बोलवले ज्यांना खरोखर आपुलकी आहे. आणि काही माझ्या भावाचे मित्र होते ज्यांनी प्रत्येक वेळी ना खंबीरपणे उभे असतात की कुठलं जरी संकट आमच्या घराच्या आसपास दिसलं ना त्यांना की सगळे मुलं तैनात असतात. आणि प्रत्येक म्हणजे मी एवढं ही गोष्ट अनुभवली ना की या संकटात माझ्या पाठीशी जे खंबीरपणे उभे होते ना ते फक्त माझा परिवार आणि माझे काही नातेवाईक आणि भाऊ मंडळी वगैरे हे सर्व. सो त्या लोकांनाच मी बोलवलं कारण त्यांनाच खरोखर आपुलकी होती. त्यांनाच वाटत होतं की आमचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे, बाकी कोणालाच नाही. कारण खूप बारीक जर विचार करायला गेला ना तर कधी कधी खूप जास्त त्रास होतो या गोष्टीचा. ज्यावेळी मी घरून निघते त्यावेळी कधी कधी पिशू रडत असते आणि मला त्याच वेळी अगदी तिला सोबत घेऊन येणं शक्य नाही राहत. म्हणून ना मी पोचते त्या क्षणाला, ज्या क्षणाला माझ्या लाईफचा सर्वात मोठा चुकीचा डिसिजन मी घेतला. तर आमच्यासाठी तो आम्ही ना त्या पूर्ण महिन्यालाच पोचतो, आम्ही त्या पूर्ण दिवसांनाच पोचतो. आणि आमचे ना म्हणजे खूप जास्त त्रास झालेला आहे, खूप 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 जास्त. मला आठवतं अजूनही आम्ही दोघी मायलेकी जवळजवळ झोपतो, माझी आई आणि मी. आणि मी जेव्हाही रात्रीची उठायची ना तेव्हा मी आईला रडतानाच बघायची आणि जेव्हाही आई उठायची तेव्हा आईला मी सुद्धा रडतानाच दिसायची. तर एवढे बेकार दिवस आम्ही पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे ना असं झालंय की नकोच, म्हणजे नकोच त्या सर्व गोष्टी आणि ती सर्व लोक. कारण ना फक्त यामुळे की थिंकिंग जी आहे ती प्रत्येकाची वेगळी असते, प्रत्येकाची अपब्रिंगिंग वेगळी असते. तर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना मुलींना या गोष्टीची एक आपली भारतीय संस्कृती काय आहे ना या गोष्टीची जाण द्यायला पाहिजे. माझी प्रिशू फक्त 11 महिन्याची आहे. देवाचं नाव आल्याला, कुठल्याही देवाचं असो, देवाचं नाव आल्याला ना ती हात जोडते, ती टाळ्या वाजवते. या गोष्टी ऑटोमॅटिक नाही शिकल्या जात, या गोष्टींचे संस्कार द्यावं लागतात. ती असं करून बरोबर नमस्कार करते. त्यानंतर
बऱ्याचशा गोष्टी आहेत या गोष्टी मला असं वाटत की मुलांना शिकवावं लागत असतात. जर पॅरेंट्सनी हाच विचार केला ना की मोठं झाल्यावर ऑटोमॅटिक त्यांना समजेल, ऑटोमॅटिक ते शिकतील, तर नाही, तसं नाही राहत. मग त्यांच्या आयुष्याशी ज्यांचे आयुष्य जुडल्या जातात ना त्यांचे आयुष्य सुद्धा बरबाद होतात. त्याच्यामुळे आपल्या मुलांना मुलींना या गोष्टीची समज देणं खूप जास्त आवश्यक आहे की आपली भारतीय संस्कृती काय आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय राहतं. माझ्या आयुष्याचे खूप खूप बेकार दिवस मी बघितलेले या सगळ्या गोष्टींमागे, म्हणून मी माझ्या एक्सपिरियन्स मधनं सांगतेय की जे संस्कार आहेत ते मुलांना मुलींना आपल्या चाइल्डला द्यावेच लागतात आणि तेच फेज आमचं सुरू आहे. म्हणजे ना ते म्हणतात ना मातीचा गोळा जेव्हा ओला असतो त्यावेळी त्याला जसा आकार देण्यात म्हणजे जसा आकार द्यायचा तसा आपण देऊ शकतो. एकदा का तो सुकला ना की त्याला आपण आकार नाही देऊ शकत. माझी प्रिशू म्हणजे सध्या ओल्या मातीचा गोळा आहे. तिला संस्कार देणं सुरू आहे, तिला आकार देणं सुरू आहे. ती असं जशी घडेल ना तशी घडेल. बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या बघण्यातून वगैरे होतात. त्याच्यामुळे मला तिचं त्या सर्व गोष्टी शेअर करायच्या नाहीयेत की आम्ही तिला कसं वाढवतोय, आम्ही तिला काय शिकवतोय, कारण काय नाही शिकवत. कारण कितीतरी लोक असतात अशी ज्यांना ना संस्कार देणं ही गोष्ट चुकीची वाटते किंवा ज्यांना ना हे देवाचं सांगणं किंवा सण आपण कुठले सण करतो हे सांगणं किंवा मोठ्यांचा आदर कसा करायचा या सर्व गोष्टी ना त्यांना नाही समजत किंवा त्यांना त्या गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजे हे सुद्धा नाही समजत. असे लोक सुद्धा माझे व्हिडिओ बघतात. सर्व प्रकारच्या कॅटेगरीतले लोक व्हिडिओ बघतात. त्याच्यामुळे ना मला तिच्या गोष्टी शेअरच करायच्या नाहीये, कारण मला तिच्या अपब्रिंगिंग बद्दल, तिच्या अपब्रिंगिंगशी रिलेटेड कुठलेच निगेटिव्हिटी नकोय. त्याच्यामुळे ना नकोच. मला जर वाटते ना मी तिची आई आहे, मी तिला जन्म दिलाय. जरी सर्वजण म्हणत असतात की नाही आम्ही केलंय, आम्ही पैसा लावला किंवा आम्ही तो जन्माचा त्रास बघितलेला आहे. माझी आई माझ्या मुलीला ज्यावेळेस मी जन्म देत होती, ज्यावेळेस मी ऍक्टिव्ह लेबरमध्ये गेली तेव्हा माझी आई माझ्या जवळ होती. तिने सुद्धा म्हटलं की आम्ही कितीही जरी सोबत असलो ना तरी तो त्रास तू एकटा सहन केलेला आहे. तर हो, तो त्रास ती बाई ती एकटी सहन करत असते. त्याच्यामुळे तिच्या मुला मुलीवरचा अधिकार ना कोणीच नाही काढून घेऊ शकत. तर मी तिची आई आहे, मी या गोष्टीचा डिसिजन घेऊ शकते की माझ्या मुलीला मला दाखवायचं आहे और नाही. त्याच्यामुळे मी आता डिसिजन माझा ठाम आहे की मी प्रिशूचे व्हिडिओ शेअर करणार नाही. जेवढे जास्त ब्लॉग्स आधी शेअर करायची. आणि रिझन त्याचं फक्त एक, आम्ही तिची अपब्रिंगिंग कशी करतोय, ती काय शिकतीये काय नाही शिकत आहे, तिचं माझ्या घरच्यांबद्दलचं अटॅचमेंट किती आहे. कारण लोकांना ते सुद्धा खटकतं की ती माझ्या वडिलांच्या अंगावर आहे, ती माझ्या आईच्या अंगावर आहे, ती माझ्या भावाच्या बहिणीच्या अंगावर आहे. या गोष्टी सुद्धा खटकतात. आम्हाला ते नकोय. आमच्या प्रेमाला कोणाशीच नजर लागायला नकोय. त्याच्यामुळे नको, तिचे व्हिडिओज येणार नाहीत. हे मी खूप पोलाइटली सांगतेय और खूप रूडली सांगतेय. पण प्रिशूचे व्हिडिओज येणार नाही. आता आधी सुद्धा असं होतं की तिचे व्हिडिओज नाही, पण मी त्यावेळी तिचे व्हिडिओज टाकायचं डिसिजन यासाठी घेतला कारण मला शेअर करायचे होते. माझी इच्छा होती, आता सुद्धा इच्छा आहे माझी की ती खूप छान छान ऍक्टिव्हिटी करते. ती देवाचं नाव घेतल्यावर खूप छान रिॲक्ट करते. मला हे सर्व शेअर करू वाटतं. फक्त एका गोष्टीमुळे शेअर नाही करत, कारण मला तिचं ते सगळं कौतुक ना अशा कुठल्या निगेटिव्ह लोकांना नाही दाखवायचं आहे ज्यांना प्रत्येक गोष्ट चुकीचीच वाटते. त्याच्यामुळे हे पक्का आहे की तिचे व्हिडिओज येणार नाहीत. जे काय माझे नॉर्मल ब्लॉग आहे, ब्लॉगमध्ये कधी तिला यायचं ते येईल, पण बऱ्यापैकी तिच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे किंवा तिची जी माझ्या घरच्यांबद्दलची वगैरे अटॅचमेंट आहे, कोणाबद्दलची अटॅचमेंट आहे, ते काही मी शूट करणार नाही. डेटा भरपूर आहे, सो ते स्टोअर केलेलं आहे मी माझ्याजवळ. नंतर कधीतरी शेअर केले. योग्य वेळ आल्यानंतर ना मी प्रिशूचे सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे. सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे. फक्त आमच्या आयुष्यातली निगेटिव्हिटी जाऊ द्या आणि एक वेळ असतो प्रत्येक गोष्टीचा. तर ते झालं ना की मी तिचे व्हिडिओ शेअर करणार. आणि खूप छान छान गोष्टी शिकतीये ती, खूप छान शिकती आहे, खूप छान तिचं डेव्हलपमेंट होते, खूप छान तिची ग्रोथ होते. मला सुद्धा शेअर करावंसं वाटतं. काही वेळ थांबा, मी ते नक्कीच शेअर करेल. खूप साऱ्या कमेंट होत्या या सर्व गोष्टींबद्दल आणि सारखं डिलीट करून मी दमले होते, म्हणून विचार केला की चला आज तुमच्या बरोबर व्हिडिओ शेअर करतेच, ज्याच्यामध्ये माझ्या सलूनचं सुद्धा सर्व आलं. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर जास्त रूड वाटला असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी. ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी आहे. आणि सारखं मला माझ्या आणि माझ्या परिवाराच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाबद्दल प्रश्न विचारणं बंद करा, कारण तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे नाही मिळणार.
माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे फक्त माझी मुलगी, माझा परिवार, माझे काही नातेवाईक एवढंच आहे, त्या पलीकडे काहीच नाही. आणि जे राहिलं आमचं घर तर आमचं घर हेच आहे, आम्ही इथेच राहतो. लवकरच आमचं घर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल, सो पेशन्स ठेवा. तर चला, आता मी या व्हिडिओला इथे सेंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. प्रश्न जर आणखी काही असतील तर मेहरबानी करून, जर खरोखर जेन्युइन प्रश्न असतील तरच विचारा, नाहीतर नाही विचारले तरी चालेल. सो चला, या व्हिडिओला इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.